गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। भोकरदन तालुक्यातील अणवा गावातील महादेव मंदिरात गोमांस लटकवल्याचा धक्कादायक प्रकार मागील आठवड्यात 2 वेळेस घडला होता। मंदिरातील देवस्थानाची विटंबना झाल्याने धार्मिक वातावरण ढवळून निघाले होते। पुरातत्व व वस्तू संग्रह संचालनालय मुंबई अंतर्गत मंदिरावर पहारेकरी म्हणून नेमलेल्या कृष्णा रामा सोनवणे राहणार उंडणगाव तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांच्या फिर्यादीवरून पारत पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता। समाजातील सर्व स्तरातून या घटनेचा तीव्र निषेध नोंदविण्यात आलाय। नागरिकांनी ठामपणे भूमिका घेत आरोपीला अटक झाली नाही तर आंदोलन छेडले जाईल असा इशारा प्रशासनाला दिला होता। त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी कट्टेकर, तहसीलदार ज्ञानेश्वर काकडे, पोलीस निरीक्षक किरण बिडवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी तात्काळ त्या ठिकाणी भेट देऊन 2 दिवसात कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले होते। अखेर पोलिसांनी चातुर्याने तपास करून सीसीटीव्हीच्या माध्यमातून 24 तासात मंदिरा शेजारीच राहणाऱ्या नंदकिशोर सुरेश वडगावकर वय वर्ष 38 याला मंगळवारी 23 सप्टेंबर रोजी पारत पोलिसांनी अटक केली आहे। मंदिरा शेजारी घर बांधणीस पुरातत्व विभागाने विरोध केल्याचा राग मनात धरून त्याने हे कृत्य केल्याचं सांगितलंय। नागरिकांनी पोलिसांच्या कारवाईचे स्वागत केले असून दरम्यान पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला 25 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आलाय। मी एपीआय संतोष माने, पोलीस स्टेशन पारद येथे दिनांक 21/9/2025 रोजी अपराध क्रमांक 228/25 कलम 298 BNS भारतीय दंड संहितानुसार दाखल असून सदर गुन्ह्यात अणवा येथील जुने हेमाडपंथी महादेव मंदिर येथे कोणीतरी अज्ञात इसमाने गोमांसाचे तुकडे आणून टाकल्याने व विटंबना केल्यामुळे सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला होता। सदरच्या गुन्ह्याच्या तपासात माननीय पोनी किरण बिडवे, एपीआय संतोष माने व PSI नेमाने यांनी कसून केला असता सदर गुन्ह्यात काही सीसीटीव्ही फुटेज मिळून आले असून सदर फुटेजचे अवलोकन केले असता त्यातील आरोपी नावे नंदकिशोर सुरेश वडगावकर वय 38 वर्ष राहणार अणवा हा मिळून आल्याने त्याला ताब्यात घेतल्यावर विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबूल दिली असून सदर आरोपीचे याचे घर हे मंदिराच्या बाजूला असून मागे काही कारणास्तव त्याच्या घराच्या बांधकामाकरता परवानगी विभागाकडून नाकारण्यात आली होती। याचाही राग होता व इतर कारणामुळे सदर कृत्य केल्याबाबत सांगत आहे। पुढील सविस्तर तपास सुरू असून सदरचा तपास माननीय पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक नौपानी साहेब आणि SDPO नितीन कट्टेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एपीआय संतोष माने करत आहोत। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी अमोल शिंदे, भोकरदन। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।